हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ॲग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावानं लव्ह जिहादचा नवा ट्रेंड आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे बोरिवलीमधल्या 22 वर्षांच्या मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे. मालाडमध्ये शिकत असताना या मुलीची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. घरच्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी मुलीला दरडावलं. मात्र काही दिवसातच ही तरुणी या मुलासोबत पळून गेली. महत्त्वाचं म्हणजे तिनं त्या मुलाशी लग्न न करता रिलेशनशिप ॲग्रीमेंट तयार केलंय. हे ॲग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा प्रकार आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेचा आहे. तरुणीच्या आईनं यामध्ये विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली. यानंतर त्या तरुणीला घरी परत आणण्यात आलं होतं. मात्र पुन्हा ती तरुणी पळून गेली आहे. आता या मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिप विथ ॲग्रीमेंट आईच्या मोबाईलवर पाठवून दिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 21 वर्षांच्या मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे. पीडित मुलीच्या आईसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. माझ्यासोबत बोलण्यासाठी त्या मुलीची आई ही देखील स्वतः आहे. क्योंकि हकीकत ये है कि ये है मुसलमान जेल होर करके, तो ये है ना लड़की को ना फंसाने का काम करते हैं करके. तो ये कॉलेज में गई ना तो सब लड़के ऐसे ही खड़े रहते हैं करके, तो इसको उसने फंसाया करके. अभी रिलेशनशिप में, मतलब मेरा कहना है रिलेशनशिप में क्यों ऐसा, शादी क्यों नहीं करके, तो ये रिलेशनशिप है करके, तो उसके साथ में वो लड़की निकल गई करके. इससे पहले भी लड़की घर से गई थी? हाँ, इसके पहले भी लड़की गई थी करके. 15 महीना पहले की बात है. वो गई थी, फिर उस वापस भी आई तो अच्छे से रही. उसको पालन पोषण सब किया. हम तो शादी की बात कर रहे थे. उसने बोला भी थी कि शादी करूंगी करके. फिर उसके बाद क्या हुआ, कुछ तो बात है कि लड़के ने कुछ बोला या कुछ तो है करके कि लड़की के आज ऐसा हो गया है कि माँ के खिलाफ कर दिया उसने, लड़के ने, कि वो चेहरा नहीं देखना चाहती माँ बाप का, ना कुछ नहीं. मतलब थोड़ा तो सोचना चाहिए ना लड़की माँ के बारे में. मुझे मेरी बेटी चाहिए. मैं सबसे बोलती खाली मेरी बेटी चाहिए मेरे को, बस. आखिरी बात नहीं हो पाई अभी तक? आ रही है मेरी. पुलिस कंप्लेंट किया है कंप्लेंट, पहले भी किया, अभी तो डाला है चोरी का, मगर उन्होंने भी एक्शन नहीं लिया. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. तर या प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. घर काम करून आई आणि वडील त्यांना शिकायला कॉलेजला पाठवलं होतं आणि तिथे कॉलेजच्या बाहेर असं हे टपोरी मुसलमान मुलगा ते प्लांटेड आहे. 500 रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनच्या ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे. आणि कोणी लिहून दिलं आहे, कोणाकडे असा राईट आहे? हे टोटली इल्लिगल आहे. मुलींना सोडून आणि फॅमिलीला परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती. मुली 5 दिवस परिवारबरोबर राहत होती आणि नंतर तिथून परत पळून गेली आहे. दरम्यान भाजपचे स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांच्याशीही आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. ॲग्रीमेंट करून या मुलीला पळवलं गेलं आहे. फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा ॲग्रीमेंट आहे. आम्ही 2 प्रयत्न केले, मुलीला आणलं, मुलीला समजवलं, पण मुलगी त्यांच्या प्रभावात आहे. आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट करणं आणि हे करून मुलीचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर या मुलीवर दबाव आहे का, तिची दिशाभूल झाली आहे का, याचा पोलीस तपास होणं गरजेचं असल्याचं भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की ही एक धोक्याची घंटा आहे. आपण वारंवार बघितलेलं आहे की एका विशिष्ट धर्माचे लोक हिंदू मुलींना फूस लावतात आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांची फसवणूक करतात. आता या बोरिवलीच्या प्रकरणात देखील आपण जर बघितलं तर ते रिलेशनशिप ॲग्रीमेंट त्या हिंदू मुलीने आईवडिलांना व्हॉट्सॲपवर पाठवलेलं आहे. त्यामुळे ही हिंदू मुलगी स्वतःहून समोर आलेली नाही. तिने स्वतः त्याच्यावर सही केली आहे का, तिला कुणी बळजबरी केली होती का, तिची दिशाभूल करण्यात आली होती का, हे संपूर्ण प्रश्न अतिशय गहन आहेत. त्यामुळे याच्यात सखोल चौकशी होणं देखील क्रमप्राप्त आहे. यानंतर पंकजा मुंडेंच्या एका स्टेटमेंटची बातमी आहे. मी कधीही मनोज जरांगेंच्या विरोधात बोलले नाही असं वक्तव्य मंत्री पंकजा